स्वप्न मोठी बघूया. वेलकम बॅक. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. अमृतदादा आयोजित अंशश्लेषा चषक 2024 मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा करूयात स्वागत. जिथे पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कुळेश्वरी भाग संघ, दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी आवास, हे दोन संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अर्थातच आपण पाहिलं तर कोळेश्वरी भाग संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर आमंत्रित केलंय जोगेश्वरी आवाज संघाला. जोगेश्वरी आवाज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे, अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आलाय. फलंदाजी प्रथमतः का स्वीकारली तर त्याचं उत्तर होतं ते म्हणजे सलामीची जोडी आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्याकडे असणारे बॅटिंग लाईनअप. आपण जर पाहिलं ना तर इथून मात्र आपण पाहतो जोगेश्वरी आवाज संघाकडे अर्थात ओमकार सुधाकर राणे, ओमकार हेमंत राणे, अमोल राणे, आकाश गुरव, सूरज गवाणकर ही जोडी फार महत्वाची होती. इथून मात्र आपण या मॅचला करूयात सुरुवात. वळूयात मैदानाच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. दोन्ही संघांकडे आहे समान संधी, कारण प्रत्येक संघ आपण पाहिलं ना तर आज चांगली प्लेइंग 11 घेऊन जरूर आलाय. पॉवर प्लेचं षटक मैदानावरती जिथे गोलंदाजी अर्थात धोकोड्याचा एक अनुभवी गोलंदाज अर्थात प्रशांत गावंत. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. चेंडूचा वेग जणू काही काढून घ्यावा ना अशा पद्धतीने जादुई गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. सलामीची जोडी मैदानावरती, एका बाजूला आकाश गुरव, दुसऱ्या बाजूला ओमकार राणे. मोठा फटका ऑन साइडच्या दिशेने, एक चपराक दिली आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. भरती आलेला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अपस्टंपच्या बाहेर होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. यावेळेला मात्र शॉट बनवला गेला, चेंडूची वाट पाहिली आणि लास्ट मोमेंटला आपण पाहतोय एक आक्रमकतेचा इशारा आकाश गुरवने दिलाय. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने फटका खेचून आणला. यावेळेला फ्लॅट खेळलाय, पॅरलल चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सलग दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके आलेत. बघा क्रिकेट या खेळामध्ये ना संगत सुद्धा फार महत्वाची आहे. आपण कोणत्या खेळाडूंसोबत वावरतोय ही बाब सुद्धा फार महत्वाची आहे. मार्क झुकरबर्ग अर्थात फेसबुकचे करते धरते करविते यांनी एक गोष्ट नक्की सांगितली की आपण ज्यावेळेला एखाद्या केबिनमध्ये मीटिंगमध्ये बसतो ना तर आपल्यापेक्षा 4 लोक शहाणी असतील त्यांच्याच खऱ्या अर्थाने त्यांच्या संगतीत राहणं फार गरजेचं आहे. आणि इथून मात्र आकाश गुरव चांगला खेळ मैदानावरती दाखवताना आपण पाहतोय. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं आकाश गुरवचा फॉर्म चांगला आहे. यावर्षी अर्थात आपण पाहतोय तर जोगेश्वरी आवाज संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मोठे फटके जरूर आले, मात्र तदनंतर प्रशांत गायकवाड अर्थात प्रशांत गावंत यांनी सुद्धा चांगला कमबॅक केलेला आपण पाहतोय. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वप्नील तैनात होताना आपण पाहतोय. आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. डॉट चेंडू आलाय. 5 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले, एक चौकार आला आणि एक षटकार आला. तदनंतर मात्र कमबॅक प्रशांत गावंत यांनी अनुभव या ठिकाणी दाखवताना आपण पाहतोय. फुल्लर लेन प्रकारचा चेंडू, कव्हर क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेला मात्र जीवनदान मिळेल. साधा सोपा कॅच कठीण बनला आणि जीवनदान मिळतोय. षटक क्रमांक 1 समाप्त. 11 धावा धाफलकावरती. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. कोळेश्वरी भाग संघाने आपण पाहतोय इथून मात्र मॅच चांगल्या दिशेने वाटचाल करते. पहिल्या षटकामध्ये केवळ 11 धावा आलेत,
पॉवर प्लेचं षटक आहे. टीम मीटिंग या ठिकाणी घेतली जाते आहे. टीम मीटिंगमधून या ठिकाणी सांगितलं जाईल की कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी. आयोजकांकडून एक सूचना सुद्धा आली आहे. पहिली 5 षटकं ही 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये झाली पाहिजेत. जर 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये 5 षटकं झाली नाही तर 6व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये अतिरिक्त ठेवावा लागेल. याची आपण घेऊया दखल. जिथे षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये आता मात्र बदलाव करण्यात येतोय. गोलंदाजीमध्ये जितू पाटील आणखीन एक अनुभवी गोलंदाज कोळेश्वरी भाग संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा कोळेश्वरी भाग संघ जेव्हापासून खऱ्या अर्थानं मैदानात उतरलाय ना तेव्हापासून प्रशांत गावंड असू देत, मग तो जितू असू देत, मग अगदी त्याच वेळेला इतरत्र खेळाडू असू देत, त्यांच्याकडे असलेला दमखम फार निराळा आहे. त्याने खूप सारं क्रिकेट अगदी 2 दशकं मैदानावरती चांगला खेळ करून दाखवलेला सुद्धा आपण पाहतोय. यावेळेला सी एंड कडून गोलंदाजी होईल. जितू पाटील आपण पाहतोय ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. जिथे स्ट्राईक एंड वरती आकाश गुरव ज्याने 6 चेंडू खेळून काढले आणि 11 धावा केल्यात. बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा पुरेपूर अंदाज, क्षेत्ररक्षक कुठे आहेत याचा अंदाज घेतला आणि तदनंतर मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वरती 15 धावा लागल्यात आणि आमचे गुणलेखक कळवतात की आणखीन एक 0 लावा म्हणजे 150वा चौकार या स्पर्धेच्या निमित्तानं लागलेला आपण पाहतोय. कमालीचं स्टॅटिस्टिशियन या ठिकाणी अर्थात आपण पाहतोय बाळकृष्ण दर्णे सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जितू पाटील याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमकतेचा इशारा दाखवला गेला. आकाश गुरवला ज्या जबाबदारीसाठी मैदानावरती उतरवलंय ना ती जबाबदारी पूर्ण मैदानावरती कव्हरच्या दिशेने गॅपमधून फटका खेळून काढलाय. तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत. मग त्यांचे समर्थक अर्थात सोन्या मात्र कळवत आहेत की अर्थातच तिसरा चौकार आला तर मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 धावा धावफलकावरती. स्कोरबोर्डवरती धावफलक चालू करायचा विनंती करूयात आपण. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आपला ब्लॅकबोर्ड ज्या ठिकाणी आहे तिथे धावफलक चालू करायचा आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे जरूर. तिसरं चौकार मारण्याची संधी होती, संधी हुकली आणि तदनंतर मात्र सिंगल धाव येते. 20 धावा धावफलकावरती. बघा सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 30 ते 35 धावा आल्या पाहिजेत असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला पहिल्या 9 चेंडूंवरती 20 धावा धावफलकावरती लागले. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. इथून मात्र सोन्या मात्र यांच्याकडनं पारितोषिक येतोय. प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आकाश गुरव आणि ओमकार राणे ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. सलामीसाठी आलेला ओमकार आपण पाहतोय. LBWचं अपील केलं जाईल. मात्र या अपीलमध्ये अजिबात तथ्य नाही कारण चेंडू ऑप्शनच्या बाहेर पकडला गेला आणि तदनंतर मात्र डॉट चेंडू. जितू पाटील यांचं आपण करूयात कौतुक. पहिले 2 चेंडू चौकार आले आणि तदनंतर केलेलं कमबॅक अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा कोणतंही स्वप्न कुठल्याही योजनेविना, मेहनतीविना, पेशन्स शिवाय किंवा विश्वासाविना साध्य होत नाही. कारण ते करण्यासाठी तुम्हाला सत्यामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागते. ऑफस्टंपच्या बाहेरची गोलंदाजी यावेळेला आपण पाहतोय. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती निश्चित रूपाने मिळणार आहे. 21 धावा 21 ऑन स्कोरबोर्ड. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. स्ट्राईक एंड वरती अर्थात ओमकार राणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाटची लीडिंग एज. चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातात. जितू पाटीलने ब्रेक थ्रू मिळवलाय. फलंदाज बाद. बघा विकेटच्या पाठीमागे अनिकेत म्हात्रे आहे. अनिकेत म्हात्रे म्हणजे त्याच्याकडचं डेडिकेशन किंबहुना त्याचं प्रसंगावधान नेहमी खऱ्या अर्थानं भागकरांसाठी आकर्षित करणारं असतं. आणि इथे मात्र विकेट गेली आणि तदनंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत. एक डावखुरा फलंदाज अर्थातच
अमोल राणे मैदानाच्या आत आपण पाहतो. बघा जोगेश्वरी आवाज संघाने सुद्धा ना त्यांच्या बॅटिंग लाईनअप मध्ये खूप बदलाव केलेत. अमोल राणेला बरेच वर्ष आपण सलामीसाठी जाताना पाहिलंय, आता मात्र वन डाऊन साठी गेलाय. अगदी त्याच वेळेला ओमकार हेमंत राणे कुठेतरी नेहमी सलामीसाठी जायचा, मात्र जिथे 6 षटकांची मॅच आहे मग अशा वेळेला मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग करावी यासाठी बॅटिंग लाईनअप त्यांनी बदलाव केलाय. आणि क्रिकेटचे प्लॅटफॉर्म जसे बदलत जात आहेत, क्रिकेटचे बऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं जितके रूप येत आहेत, जितके प्रकार येत आहेत त्याप्रमाणे रणनीती सुद्धा बदलणं गरजेचं आहे. चालत्या ट्रेंड प्रमाणे आपल्याला चालणं सुद्धा गरजेचं असणार आहे. राऊंड विकेट गोलंदाजी अपील करण्यात आलं, मात्र अपीलामध्ये तथ्य नाही, कारण चेंडूची उंची एक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 2 समाप्त, 2 षटकांची सांगता, 21 धावा, 1 फलंदाज बाद झाल्यानंतर नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. जोगेश्वरी आवाज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. हे चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन्स इथून मात्र पूर्णपणे हटलेले आहेत. 10.50 ची सरासरी प्रतिषटक इथून आपण पाहतोय. अर्थात टेक्नॉलॉजी सांगते की प्रोजेक्टेड स्कोर इथून मात्र 63 असू शकेल, मात्र ही धावसंख्या ओलांडावी लागणार आहे जोगेश्वरी आवाज संघाला. गाडीचा आरसा थोडासा त्रासदायक आहे, तो त्या ठिकाणी स्वयंसेवकांच्या माध्यमातून काळजी नक्कीच घेतली जाईल. आणखीन एक गाडी आहे, तिचं सुद्धा आरसा थोडासा फिरवावा अशी आपण विनंती करूयात. येस, वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. षटक क्रमांक 30 गोलंदाजीच्या मोर्चावरती विनीत पाटील आपण पाहतोय. विनीत पाटील त्याची भेदक गोलंदाजी आणि अगदी त्याच वेळेला त्याचा अचूक टप्पा बऱ्याच वेळेला उपयुक्त ठरत असतात. बघा, प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज सोन्या मात्र यांच्याकडनं लगावून देण्यात आलंय. यावेळीचा चेंडू शरीराचा वेध घेणारा फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल करेल, जिथे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि अशा वेळेला मात्र मिळतील पूर्ण 4 धावा चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला ना, थोडासा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र बॅटची एज लावली गेली, जाणीवपूर्वक फटका खेळला गेला. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक कुठे सजवले ते बघितलं गेलं आणि तदनंतर मात्र चौकार सुद्धा आलेला आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एज, ज्या वेळेला मात्र अनिकेतच्या हातात चेंडू, फलंदाज आकाश गुरव बॅक टू द पॅव्हलियन. 24 धावसंख्येवरती फलंदाज आकाश बाद झालाय. सोन्या मात्र यांच्याकडनं एक वेगळं पारितोषिक आलंय. येणाऱ्या प्रत्येक चौकाराला 100 रुपये, षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. हा चेंडू ज्यावेळेला आपण रिप्लेमध्ये बघतो, जे प्रेक्षक आपल्याला यूट्यूबवरती लाईव्ह बघतायत ना, त्यांनी थोडं 20 ते 30 सेकंद मागे जा. लक्षात येईल की ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. सोडला असता तर 100% वाईड मिळू शकला असता, मात्र अशा वेळेला आत्मघातकी निर्णय आणि तदनंतर मात्र आपली विकेट गमवावी लागली. शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह इनिंग या ठिकाणी होते समाप्त. 11 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येवरती आकाश गुरव झालाय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ओमकार हेमंत राणे, अर्थातच संघाचा कर्णधार आणि अगदी त्याच वेळेला अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या दिशेने पाचारण करताना आपण पाहतोय. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. विनीतने एक डाव तुझा, दुसरा डाव माझा असं सांगून दिलंय. फ्लाइटेड डिलिव्हरी, या वेळेला शरीराचा वेध घेऊन चेंडू जातो यष्ट्यांवरती. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा हादरा. जोगेश्वरी आवाज संघ बॅकफुट वरती, ड्रायव्हिंग सीट वरती कोळेश्वरी भाग संघ. लालच बुरी बला होती है. फ्लाइटेड डिलिव्हरी, शरीराचा वेध घेतला, चेंडू यष्ट्यांवरती आढळला. नशिबाची साथ मिळाली गोलंदाजाला आणि तदनंतर मात्र बघा स्क्रीनवरती दोन्ही अँगलने आपण पाहिलं की हा चेंडू शरीराचा वेध कशा पद्धतीने घेतला आणि तदनंतर यष्ट्यांवरती जाऊन आढळला.
नशिबाची साथ आज मिळू शकले नाही आहे आणि ओमकार मात्र स्वस्तात बाद झालाय. 0 धावसंख्येवरती बाद झाला. 25 धावसंख्येवरती तिसरा हादरा जोगेश्वरी आवाज संघाला. विनीत पाटीलने लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना गारद केलंय. इथून मात्र हॅट्रिकची संधी असणार आहे. हॅट्रिक मिळणार का यासाठीची जगदोजहद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय सूरज गवाणकर. हॅट्रिक साठीचा हा चेंडू आहे. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय. कुशल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, तोपर्यंत मात्र आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी यशस्वीरित्या केली आहे. गोलंदाजीची शैली विवादास्पद आहे अशा पद्धतीने एक सवाल या ठिकाणी विचारला गेलाय. रिव्ह्यू घेतला जाईल. या ठिकाणी थर्ड अंपायरला विनंती असणार आहे. मी या ठिकाणी आयोजकांप्रती विनंती करेन राजेश मोहिते यांना की आपण तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी पार पाडावी. गोलंदाजाची शैली कुठेतरी विवादास्पद होती. अगदी त्याच वेळेला थोडंसं फलंदाजांना त्याबद्दल कुठेतरी त्रुटी आढळली. वेन इन डाऊट गो टू दी थर्ड अंपायर अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आलाय. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. विनीत पाटील त्याची गोलंदाजी लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांनी त्याने बाद केलं. तिसरा चेंडू थोडासा विवादास्पद सापडलाय आणि मग असा असताना तिसऱ्या पंचांकडे आपण इशारा देतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ना तर सन्माननीय अर्थात अंपायर निलेशजी धनकवडे पाटील साहेब पुण्यावरनं आलेले अंपायर, अगदी त्याच वेळेला जोशी सर पुण्याचे अंपायर या स्पर्धेला आपल्याला लाभलेले आपण पाहतोय आणि अचूक पंचगिरी या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाले. इट्स अ नो बॉल. गोलंदाजाची शैली इथे मात्र अडचणीत सापडली. गोलंदाजाचा हा चेंडू आपण पाहतोय स्क्रीनवरती पहा. आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. साइड अँगलने सुद्धा या ठिकाणी दाखवला जातोय. कमालीचा या वेळेला आपण पाहतोय हात बेंड झाला आणि खऱ्या अर्थानं 90 डिग्रीमध्ये हात फिरू शकला नाही. गोलंदाजीची शैली विवादास्पद. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त झाले. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाजाने मात्र तिसऱ्या पंचांकडे जाण्याचं ठरवलं आणि तदनंतर मात्र हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही असं या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलंय. 27 धावा धाफलकावरती 27 धाफलकावरती 27 धावा जमा झाल्यात. गुणलेखकांना विनंती असणार आहे की 27 धावा करायच्या आहेत. या स्पर्धेमधील दुसरा गोलंदाज आहे ज्याला फेकी स्वरूपामध्ये बाद देण्यात आलंय. याआधी आपण पाहिला आणखीन एक गोलंदाज या ठिकाणी सापडला होता आणि त्यानंतर मात्र आपण विनीत पाटील यांची गोलंदाजी. सुयोग भगत एक गोलंदाज आपण पाहिला ज्याला फेकी स्वरूपात बाद करण्यात आलं होतं. चला टीम मीटिंग्स घेऊ नकात विनंती असणार आहे. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने. 27 धावा धाफलकावरती लागल्यात. आयोजक कमिटीला या ठिकाणी विनंती करूयात की आपण त्वरित यायचंय. राजेश मोहिते आपल्याला विनंती असणार आहे लगेच यायचंय. आपण सगळ्यांना स्क्रीनवरती ऑलरेडी दाखवलेला आहे त्याच्यामुळे पंचांच्या निर्णयावरती आपण कुठेतरी नो डिक्लेअर केलं बघायची गरज नाही कारण आपण स्क्रीनवरती ऑलरेडी दाखवलंय. तुम्हाला जेव्हा डाऊट असेल ना तर तुम्ही आधीच स्क्रीनवरती बघू शकता. तुमच्या प्रेक्षकांमधून बघा. थोडंसं कुठेतरी आपण सुद्धा खेळाडूवृत्ती दाखवायची आहे. येस इट इज नो बॉल. क्लिअर कट नो बॉल होता आणि तो आपण थेट प्रेक्षकांपर्यंत दाखवलाय त्यामुळे कुठेही प्रश्नच उद्भवत नाहीये. एव्हरी नो बॉल काउंट्स म्हणजे हा फ्री हिट असणार आहे. 27 धावा धाफलकावरती अर्थात तिसरं षटक टाकण्यासाठी चौथ्या गोलंदाजाचा वापर कुशल पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती येताना आपण पाहतोय.
ओळी मैदानावरती जिथे अर्थातच अमोल राणे स्ट्राइक एंड वरती फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी असणार आहे. बॅटची लिडिंग आहे जरूर आहे, मात्र फ्री हिटचा चेंडू आहे हा. अजूनही आपण पाहतोय हा चेंडू या वेळेला मात्र आलाय. डॉट 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी आहे. थोडंसं हवेमध्ये चेंडूला स्विंग केलं जातोय. आहा, या वेळेला मात्र चांगला चेंडू आहे. अपील करण्यात आलं, मात्र या अपिलावरती पंच दाद देत नाहीयेत. डॉट चेंडू आलाय. कुशल पाटील गोलंदाजीसाठी आले. पहिले 2 चेंडू त्याने मात्र डॉट टाकलेत. या षटकातील शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर वळवला जातोय. बघा, अमोल राणे यावेळेला अपेक्षा करत होता की चेंडू त्याच्याकडनं हुकलाय तर पंचांनी वाईट द्यावा, मात्र असं नसतं. आपण ऑप्शनच्या बाहेर आधीच खेळता योग्य दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि तदनंतर मात्र ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी कुशल पाटीलने मात्र तिसरं षटक सांभाळलंय असंच मी म्हणेन, कारण 3 षटकांच्या सांगती अखेरी जाफलकावरती 27 धावा जमा झाल्यात. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एकूण आपण पाहिलं तर 6 धावा या ठिकाणी आल्यात. 3 षटकांची सांगता झाली आहे. 27 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. ओडियात मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय ना की प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी नाट्य रूपांतर आपण पाहतोय. ऐन गरमीमध्ये कुठेतरी मैदानावरती सुद्धा गरमागरमी चालू आहे. 2 संघांच्या दरम्यान कधीतरी गोलंदाजाला विवादास्पद बाद केलं गेलं, त्याची शैलीवरती प्रश्न विचारला गेला आणि तदनंतर मात्र त्यांना विश्वास नाही बसला. असं कसं झालं? पहिले 2 चेंडूंवरती फलंदाजांना बाद करण्यात आलं. अर्थात अशा वेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज कुठेतरी तदनंतर मात्र द्विधा मनस्थितीमध्ये आढळले, कारण कुशल पाटीलची गोलंदाजी त्याने टाकलेले 3ही डॉट चेंडू अत्यंत महत्त्वाचे होते. षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय प्रशांत गावण गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. ओळीत मैदानावरती जिथे आपण पाहतो एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सेफ लँड झालाय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सूरज गव्हाणकरने स्ट्राइक रोटेट केली आहे. 1 धाव दाफलकावरती जरूर लागलाय. 28 ही धावसंख्या दाफलकावरती लागले. मी पुन्हा एकदा सांगतो 5 षटकं ही तुमची 25 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजेत, अन्यथा 6व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आपल्याला ठेवावा लागेल. याची आपण घेऊयात दखल. उडीयात मैदानावरती पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजीच्या मोर्चावरती. बाची एज चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये यष्टीरक्षक अनिकेतच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. वरती 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 32 धावा दाफलकावरती. 3 फलंदाज बाद झालेत आणि तदनंतर मात्र प्रशांत गावण यांच्या गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. बघा काय राऊंड विकेट गोलंदाजी त्यांची नेहमीच आपण पाहतो आणि डावखोरा फलंदाज अर्थात अमोल राणे यावेळेला 6 चेंडूंवरती 4 धावांवरती खेळतोय. दबाव त्याच्यावरती सुद्धा पाहायला मिळतोय. सुरुवातीचे बाद होणारे फलंदाज आणि तदनंतर मात्र मधल्या फळीमध्ये येऊन खेळ सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. मग अशा वेळेला दबाव दोन्ही संघांकडे आहे. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक कुशल त्या ठिकाणी तैनात आहे. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र घेतलेली ही 1 धाव अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपण जर पाहिलं तर येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की कशा पद्धतीचा खेळ मैदानावरती प्रदर्शित केला जातो. ज्या वेळेला यूट्यूब नव्हतं त्यावेळेला असे असंख्य खेळाडू आहेत ज्यांनी मैदानं गाजवली होती, मात्र त्यांचं नाव लौकिक सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे.
एक धाव फलकावरती निश्चित मिळते. रिव्हर्स स्वीप पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. अगदी गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. कधी गुड लेंथवरती, कधी फुलर लेंथ प्रकारची गोलंदाजी, व्हरायटी, व्हेरिएशन प्रशांत गावण यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. अगदी साईड अँगलमध्ये जर आपल्या लक्षात येईल ना, तर ज्या पद्धतीची चेंडूला ग्रिप पकडली जाते त्यावरून चेंडूला नियंत्रण कसं करावं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. पुन्हा एकदा फुलर लेन प्रकारचा चेंडू कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल, फेक करेल, तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. 4 षटकांची सांगता, 35 धावा, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर अशी स्थिती किंबहुना परिस्थिती मैदानावरती उद्भवलेली आपण पाहतोय. इथून प्रोजेक्टेड स्कोर सांगितला जातो की 52 धावा होऊ शकतात. मात्र 52 धावा या 6 षटकांच्या मॅचमध्ये पुरेशा नसतील. ही बाब जोगेश्वरी आवाज संघाने सुद्धा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा अर्थातच अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 आपण अनुभवतोय. पद्मश्री नानासाहेब करमरकर क्रीडांगण अर्थात जगविख्यात शिल्पकार अशी त्यांची ख्याती. आणि तदनंतर मात्र या क्रीडा नगरीमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत. वळूयात मैदानावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती. आता मात्र कुशलला या ठिकाणी बोलवण्यात आले, ज्याने तिसरं षटक संपवण्यासाठी शेवटचे 3 चेंडू डॉट टाकले होते. तोच चेंडू आता तोच गोलंदाज मैदानावरती आलेला आपण पाहतोय. 5व्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेळ फार महत्वाची आहे. वेळेचं काटेकोरपणाने पालन झालं पाहिजे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा निर्धार केलाय. मोठा फटका बॅटमधून. इथून मात्र अमोल राणेच्या बॅटमधून येत नाहीये. सूर काही गवसला नाहीये आणि त्याचमुळे का होईना आपण पाहतोय धावफलक अगदी कासवाच्या गतीने संथ पद्धतीने पुढे जातोय. 36 ऑन स्कोरबोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात येतोय. लक्षात घ्या मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची आहे. 5 षटकं जर तुमची 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये समाप्त नाही झाली तर 6व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागेल. याची आपण दखल घ्या. स्टॉपवॉच या ठिकाणी लावलाय. यावेळेचा चांगला चेंडू विकेटवरून ट्रॅव्हल करतोय. कमालीचा चेंडू यावेळेला आपण पाहतोय. कुशल पाटीलचा आपण करूयात कौतुक. फलंदाज सफल होण्याच्या चक्करमध्ये आपण पाहिलं ना तर कुठेतरी ऑब्रेक प्रकारच्या गोलंदाजीवरती अडचणीत सापडतोय. सूरज गव्हाणकर मैदानावरती आहे. पुन्हा फ्लाईट दिली आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय फुलर लेनमध्ये कन्वर्ट झालेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, तोपर्यंत मात्र एक धाव. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावरती जिथे 37 ही धावसंख्या जमा झाली आहे. 37 ऑन स्कोरबोर्ड. मोठा फटका यावेळेला मात्र मिडल ऑफ द बाट मधून सुमधुर आवाज. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मान्य सोन्या मात्रे यांनी लगावलेलं 200 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला मात्र आपण पाहतोय अमोल राणेसाठी लागू पडणार आहे. आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक आक्रमक पवित्रा. मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मैदानावरती आपण पाहतोय लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. कुशल पाटीलच्या गोलंदाजीचा अभ्यास झालाय आणि त्याचमुळे का होईना लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचले गेलेत. यावेळेला मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 50 धावा लागल्यात. निर्धारित 5 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र आपण पाहतोय समाप्त झालेला आहे. कोळेश्वरी भाग संघाला इथून मात्र एक सूचना आहे की या षटकामध्ये आपला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये असला पाहिजे. कारण 5 षटकं आपली 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये संपलेली नाही आहेत. त्यामुळे पंचांना या ठिकाणी विनंती असेल आपण त्या ठिकाणी कर्णधाराला ताकीद त्या पद्धतीने द्यायची आहे की आपला एक क्षेत्ररक्षक अधिकचा 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवायचा आहे. याचा ॲडव्हान्टेज जोगेश्वरी आवाज संघाला कसं मिळणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे.
वळीयात मैदानावरती जिथे आपण पाहतोय अर्थात 5 षटकं या ठिकाणी समाप्त झालीत. 6व्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती अनिकेत मात्रे दस्तूर खुद्द विकेट किपर आता मात्र मैदानावरती येतोय. बघा अनिकेत मैदानावरती चारही बाजूने पाहायला मिळेल. तो कधीतरी सलामीचा फलंदाज म्हणून येतो, मिडल ऑर्डरला सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो, यष्टीरक्षण चांगलं करतो, क्षेत्ररक्षण चांगलं करतो. अगदी त्याच वेळेला आता मात्र गोलंदाजाची सुद्धा धुरा त्यांनी स्वीकारलेली आपण पाहतोय. बरेच वर्ष कर्णधार पद सुद्धा त्यांनी भूषवलंय. एक ऑलराऊंडर परफॉर्मर म्हणून त्याची खऱ्या अर्थानं ओळख मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक मैदानावरती सुरू झालंय. पहिला चेंडू वन शॉटच्या दिशेने खेळलाय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ओव्हरथ्रो जरूर आलाय, त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नांमध्ये मात्र आपण पाहतोय अमोल राणेचा निर्णय मात्र चुकलाय, फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र आलाय अंगलटी. अमोल राणेला स्वतःकडे स्ट्राईक हवी होती, यासाठी अट्टहास होता. मात्र सूरज गव्हाणकरनी सांगितलंय की मी सुद्धा फलंदाजी करू शकतो, स्वतःवरती विश्वास दाखवला आणि तदनंतर मात्र धावफलकावरती 51 धावा. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. सूरज गव्हाणकरला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण स्ट्राईक रोटेशनसाठी त्याने नकार दिला होता. 12 चेंडूंमध्ये 20 धावा करत आपण पाहिला अमोल बाद झाला. आणि तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आत अर्थातच राजेश राणे नॉन स्ट्राईक एंडवरती, जिथे स्ट्राईक एंडवरती सूरज गव्हाणकर. ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. महत्वपूर्ण फलंदाज सूरज गव्हाणकर बॅक टू दी पॅव्हलियन. सहावं षटक मैदानावरती प्रगती पथावरती 51 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि इथून मात्र आपण पाहतोय शेवटचं षटक मैदानावरती प्रगती पथावरती. कौतुक करावं लागेल अनिकेत मात्रेच्या गोलंदाजीचं. प्रत्येक चेंडूवरती विकेट मिळवण्यासाठीचे प्रयत्न जगदोजहे जरूर सुरू आहेत. दुखापत झाल्यासारखे आपण पाहतोय. आपण पाहतोय जितू त्या ठिकाणी तैनात होते. फर्स्ट एड किट मैदानावरती उपलब्ध असेल तर त्वरित द्यावा अशी आपण करूयात विनंती. बघा ॲक्च्युअल दुखापत काय झाली हे इथून कळेल. जिथे अनिकेत मात्रेचा धक्का जणू काही जितूला लागला असावा असंच काही चित्र इथून तरी आता मात्र सांगावं वाटतंय. गर्दी कमी कर असं विनंती करेन, जेणेकरून त्या खेळाडूवरती अर्थात वारा चांगल्या प्रकारचा येऊ शकेल. थोडासा धक्का लागलाय, आशा करूयात या धक्क्यातून तो लवकरात लवकर सावरेल आणि कोळेश्वरी भाग संघासाठी चांगला खेळ सुद्धा प्रदर्शित करेल. धावफलक आपण पाहिलं ना तर इथून मात्र 52 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. बघा रिप्लेमध्ये कळेल की इथून मात्र साईड अँगलने लक्षात येईल की ज्या वेळेला अनिकेतचा धक्का कशा पद्धतीने लागला, हाताचा कोपरा जणू काही मानेच्या भागाला लागला असं काहीच चित्र इथून स्पष्ट होताना आपण पाहतोय. प्रयत्न असतो प्रत्येकाचा की 100% एफर्ट्स द्यावे. या एफर्ट्समध्ये गोलंदाज स्वतः अगदी विकेट किपरपर्यंत पोहोचला चेंडू थ्रो करण्यासाठी. मात्र असं असताना थोडंसं संतुलन बिघडलं गेलं. काळजी घ्या एवढंच विनंती करूयात. आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. 9.45 ची सरासरी प्रतिषटक आहे. 3 चेंडूचं खेळणं बाकी आहे. राजेश राणे राजा मैदानावरती स्ट्राईक एंडवरती आहे. आज राजाला प्रजेला खुश करावं लागणार आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेर पडलाय, काटा बदलणारा हा चेंडू आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कमालीची गोलंदाजी मैदानावरती अनिकेत मात्रेने यावेळेला मात्र सर्वांची मनं जिंकलीत. यावेळेचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मात्र निर्जनस्थळी जाण्याची दाट शक्यता. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट.
चांगली झाली आहे, सेफ फलंदाज पोहोचला गेला आणि तदनंतर मात्र 54 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. एका बाजूला कोळीश्वरी भाग संघ, दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी आवास संघ, एक धोकोडे विभागातील संघ तर दुसरा आपण पाहतोय अर्थातच आवास विभागातील संघ आज एकमेकांसोबत भिडतायत, जिथे इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा सगळ्यांसमोर येऊन ठेपली आहे. अर्थात श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक वर्षी या स्पर्धेला नाविन्यपूर्ण उपक्रम पाहायला मिळतात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वप्नील तैनात, कोणतीही चुकी नाही, बिग ब्लो. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 54 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. विजयासाठी कोळेश्वरी भाग संघाला 55 धावसंख्येची आवश्यकता. ही धावसंख्या कशा पद्धतीने उभारली जाईल हे बघणं फार गरजेचं आहे. काय बॅटिंग लाईनअप असेल, काय बॉलिंग लाईनअप असेल हे बघणं तितकंच गरजेचं असणार आहे. काय होणार उत्तराच्या खेळामध्ये, चला जाऊयात आपण यासिनजी मर्चंट सर यांच्याकडे. 36 चेंडू 55 धावसंख्येचं आव्हान. मित्रांनो, आपण पाहतोय अगदी सिरियसली सर्व हे संपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्येच मी तुमच्याशी थोडीशी चर्चा करू इच्छितोय. तुमच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवणं सुद्धा माझं काम. तर मी एका रेल्वे स्टेशनवरती उभा होतो आणि माझ्या बाजूला 2 वयस्कर माणसे उभी होती आणि त्यांचा चाललेला संवाद मी ऐकत होतो. आणि दुसऱ्या बाजूला साधारणतः 50 फुटावरती एक मुलगा आणि एक मुलगी कॉलेजची उभी होती. तर त्याच्यामधील एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणाला की तुमको क्या लगता है कि वो लड़का उसका भाई है, वो लड़का उसका भाई है. तर तो दुसरा मनुष्य म्हणाला नहीं, वो लड़की उस लड़के को भाई है. ज्यांना समजलं असेल तर नक्कीच आठवणीत ठेवा. शब्दांचा खेळ कसा असतो, आमचे संदीप जगे सर कसे शब्दांचा खेळ करतात याचं एक उत्तम उदाहरण दिलं. ऐकलं असेलच, खूप सुंदर हे शब्दांचं खेळ आहे. तर मित्रांनो, आपण वळणार आहोत. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. हां, आता मात्र थोडंसं प्रसन्न वातावरण पाहायला मिळते. कारण मगापासून आपण पाहिलं होतं की काही सामने अगदी अटीतटीचे झाले, काहींच्या हातातून सामने गेले आणि ते थोडेसे नर्वस असतील. आणि हा सामनासुद्धा कशा प्रकारे होणार, कारण आपण पाहतोय धावसंख्या फक्त 6 षटकांचा सामना आणि 55 धावांची गरज. 6 षटकांचा सामना, 55 धावांची गरज. अगदी तसं म्हटलं या मैदानावरती, या विकेटवरती तर एक सोपं असं आव्हान. परंतु मित्रांनो, इथे आपण याच दिवसामध्ये आज सकाळीच्या सत्रामध्ये पाहिलं होतं की 50 धावा असताना सुद्धा सामना कसा अगदी अटीतटीचा झाला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना तो फसला होता, हे सुद्धा पाहिलं होतं. पंचांचा इशारा आलाय. तो चलिए दोस्तों, मैच शुरू होता हुआ. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है
अनिकेत म्हात्रे और उनके साथी बल्लेबाज है अर्जुन भगत। गेंदबाजी की जिम्मेदारी अमोल राणे के ऊपर। अमोल राणे अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहां पे मौजूद। राइट आर्म ओवर द विकेट। बहुत ही बढ़िया गेंद, लहराती हुई गेंद, थोड़ी सी फ्लाइटेड गेंद, टप्पा खाने के बाद हालांकि बिल्कुल सीधी रही मगर नीची रही। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की मगर लाइन को परख नहीं पाए थे बल्लेबाज और पेस को भी भाप नहीं पाए थे और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, कोई संपर्क नहीं। बिंदी गेंद के साथ यहाँ पे अमोल ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। 30 गज के दायरे में गेंदबाजी करना अपने आप एक चुनौती भरा होता है। जी हाँ, इस मरतबा हवा में खेला है, 1 बाउंस, शायद गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर क्योंकि एक फील्डर वहां पे तैनात जरूर किया था मगर उनको चकाती हुई गेंद सीमा रेखा को बाहर 4 रन के लिए। अनिकेत ने अपना अकाउंट ओपन किया है, अपना खाता खोला है चौके के साथ। फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद बैकफुट पर जाकर क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए बहुत ही बढ़िया ये पुल देखने को मिला। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बिंदी गेंद के साथ शुरुआत होने के बावजूद अनिकेत म्हात्रे यहां पे बरसते हुए लगातार 2 बड़े स्ट्रोक उनके बल्ले से यहां पे आ चुके हैं। फिर से एक बार अपने बल्ले को चलाया है और हवा के साथ साथ पूरी तरीके से फायदा मिलता हुआ अनिकेत को फिर से एक बार यहां पे मिलेंगे पूरे 6 रन। बैक टू बैक ये दूसरा छक्का। क्या यहां पे और बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलेंगे? जी हां, फिर से एक बार ओवर पिच गेंद करने की गलती अमोल को फिर से एक बार पहुंचा दिया है स्टेडियम के बाहर 6 रन के लिए। ये आप 500 रुपए का इनाम लागू हो चुका है। जी हाँ, इसमें तो बहुत ही बढ़िया गेंद थी मगर उसे उतना ही खूबसूरती के साथ निकाला है 2 खिलाड़ियों के बीच में से डी पॉइंट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार ये बड़ा स्ट्रोक, पहली गेंद बिंदी मगर लगातार उसके बाद बड़े स्ट्रोक का यहाँ पे सिलसिला जारी रहा। अर्णव तोड़नकर इनकी तरफ से, अर्णव शिवप्रसाद तोड़नकर इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आ चुका है अनिकेत के लिए क्योंकि अनिकेत ने मात्र 6 गेंदों का सामना किया है और 26 रन बनाकर खेल रहे हैं जिसमें 3 छक्के और 2 चौके शामिल। एक गेंद बिंदी जो कि अमोल ने पहली गेंद बिंदी के साथ शुरुआत की, तब ऐसा लग रहा था कि आज अमोल सही लाइन एंड लेंथ के साथ गेंदबाजी करेंगे। देखिए आपकी स्क्रीन पर किस तरह से यहाँ पे एक से बढ़कर एक स्ट्रोक आए, एक के बाद एक स्ट्रोक आए और पहले ओवर की समाप्ति के बाद 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि लास्ट मैच में आपने देखा होगा राजेश मोहिते ने भी पहले ओवर में 27 रन जुटा लिए थे और उसके बावजूद उनकी टीम इस प्रतियोगिता से बाहर जा चुकी है। तो दोस्तों, पहले ओवर में कितने रन आए ये मायने नहीं रखता कि अब अंतिम क्षणों तक आप किस तरह से लड़ते हो, वो इम्पोर्टेंट है।
जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार उसे फुल टॉस बनाकर अपने बल्ले को स्वैप किया है। गेंद लॉन्गले की दिशा में ट्रैवल कर रही थी 4 रन के लिए। फिर से एक बार मिलेंगे पूरे 4 रन। अनिकेत 6 गेंदों में 26 रन बनाकर, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज अर्जुन। आहा, इस मरतबा अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल इसका कोई जवाब नहीं था। गेंदबाज ओमकार राणे, हालांकि थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, बाउंसर किया था और बल्लेबाज को काफ़ी प्रभावित किया था। बल्लेबाज बैकफुट पर हटकर पहले मन बना लिया था कि पॉइंट के सर के ऊपर से खेलेंगे, मगर बहुत ही बढ़िया गेंद थी, जाने दिया उसे। जी हाँ, इस मरतबा जोरदार अपील, मगर ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को फिर से एक बार स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश में चूक गए। गेंद सीधा पैड से टकराई और लेग बाय का इशारा अंपायर जी का। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले हैं, अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। और अब फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अनिकेत। अनिकेत म्हात्रे ने मात्र 6 गेंदों का सामना किया है और 26 रन जुटा लिए हैं। तूफानी शुरुआत और इस मर्तबा पॉइंट और कवर के बीच में से निकाल दिया है। गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, मगर गैप इतना ये 209 छक्के हो चुके हैं इस प्रतियोगिता में, 35 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था। बहुत ही बढ़िया गेंद ओमकार की, कारपेट के सहारे खेलने पर मजबूर कर दिया था। इसी तरह से अगर आप गेंदबाजी करोगे तो ये मैच आप जीत सकते हो, क्योंकि इसके पहले आप सभी ने देखा होगा कि किस तरह से शॉर्ट ऑफ लेन गेंद, ओवर पिच गेंद और उसी के साथ ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर जाने वाली गेंदें थी। बल्लेबाजों को रूम दिया था, उसका पूरा फ़ायदा उठाया था बल्लेबाजों ने। स्पेशली अनिकेत के बल्ले से तो 8 गेंदें और 31 रन यहाँ पे बरसे हैं। इस मरतबा स्ट्राइकिंग एंड पर अर्जुन, जिन्होंने 4 गेंदों का सामना किया है और मात्र 4 रन बनाकर खेल रहे हैं, उनका भी रोल अहम, क्योंकि ज़्यादा से ज़्यादा वो स्ट्राइक अनिकेत को देना चाहेंगे। 36 रन 2 ओवर की समाप्ति के बाद हो चुके हैं। अब 30 गज का दायरा हट चुका है। क्या यहाँ पे अब रनों की संख्या के ऊपर रोक लगा सकते हैं? गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। जोगेश्वरी माता आवास यहाँ पे गेंदबाजी करती हुई, जबकि कोलेश्वरी भाग हमें बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। 24 गेंदें बची है और मात्र 19 रनों की जरूरत। चलिए फिर से एक बार मैं आप सभी को ले चलूंगा हमारे साथी संदीप जगह के पास। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर. नाही मी एवढ्यासाठी तुमच्याकडे माईक मागितलं की तुम्ही काहीतरी 2-3 जोक वगैरे सांगितलेत, ऐकत होतो बाजूला उभा राहून मी. तर एक सर्वे तुम्हालाही सांगू इच्छितो मी. म्हणजे जेव्हा आता 24 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आहे, क्रिकेटचं वेळ किती असेल तुम्हाला माहिती आहे का? अलीकडे लग्न जमत नाही आणि जमली तर फार काळ टिकत नाही असंही काही जण म्हणतात. टिकावे हा आमचा आशीर्वाद, बरोबर. पण याच्या पलीकडे जाऊन एक शादी.com नावाची एक वेबसाईट आहे. मी त्या वेबसाईटची ॲडव्हर्टाईज अजिबात करत नाही, कारण ते काय आमच्या स्पर्धेचे स्पॉन्सर नाहीत. आमच्या स्पर्धेचे एकमेव स्पॉन्सर दर्शन वाकडे आणि त्यांचे सर्व टीममेट्स. पण शादी.com वरती एक सर्वे होता. म्हणजे तो सर्वे असा होता की 2014मध्ये 2012-13मध्ये त्यांच्याकडे या चेंडूनंतर बोलू, गोलंदाजीसाठी अमोल राणे आलाय गोलंदाजीला. पहिला चेंडू यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बराच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षकाला सुद्धा तो शादी.comचा किस्सा ऐकायचा असेल म्हणून तो त्याच याच्यामध्ये असावा असं. एनिवे, तर शादी.comवरचा सर्वे असा होता की तिथे मुलांच्या चॉईसेसमध्ये असं होतं की चॉईसेस प्रिफर करावे लागतात ना. तिथे मुलांच्या चॉईसेसमध्ये असं त्यांनी सरळ सरळ लिहिलं होतं, ज्या मुलीला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल अशी मुलगी हवी. असं पर्सेंटेज किती होतं? तर तब्बल जे पर्सेंटेज सुरुवातीला 2012 सालापर्यंत 27% होतं, ते पर्सेंटेज 2014 सालानंतर तब्बल 42% गेलं होतं. पर्सेंटेज वाढलं होतं, क्रिकेटबद्दलचं प्रेम वाढलं होतं.
जी बहुत बहुत शुक्रिया आपका इस जानकारी के लिए. अब उस वेबसाईट को देखने का मेरा कोई मन नहीं है. बघू पण नका. वळूया मैदानाकडे. 2.1 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती. पण सर्व तरी आपल्याला सांगावे लागतील. नवनवीन मुलं आहेत. अनेक जण म्हणतात की मगाशी आमचे रघुनाथ दादा भेटले. ते मला म्हणाले की यार आम्ही उशिरा जन्माला आलो. आम्ही यूट्यूबच्या जमान्यात क्रिकेट खेळायला पाहिजे होतं. तर आमचे ही दिवस अर्थात चांगले असते. खूप सारे पैसे आम्हाला सुद्धा मिळाले असते. हा चेंडू सीमापार ट्रॅव्हल होतोय आणि सहजगत्या सामना आपल्या हातात असेल अशा पद्धतीचा बिहेव कोळेश्वरी बाग संघाचं मैदानात पाहायला मिळतंय. देतोय 6 चेंडूमध्ये 8 डावांवरती खेळतोय. एक केला थक जाएगा मिलकर भोज उठाना, साथी हात बढाना. हे जरी चित्र मैदानामध्ये आपल्याला दिसत असलं तरी अनिकेतच्या फलंदाजीला आपल्याला कमी लेखता येणार नाही. कारण आज त्याने मैदानामध्ये एक हाती सामना आपण प्रतिस्पर्धी संघाच्या खिशातून काढून घेऊ अशा प्रकारचा परफॉर्मन्स दिलेला आहे. कोलेश्वरी भाग संघासाठी तो खेळतोय. आणि प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये जेव्हा आपण पाहतोय जोगेश्वरी आवाज संघ जो मैदानामध्ये धावा बनवण्यामध्ये जेव्हापासून कमी पडलेला पाहायला मिळाला ना तेव्हापासूनच थोडं शोल्डर डाऊन म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की बॉडी लँग्वेज हा महत्त्वाचा भाग असतो. बघा आपली बॉडी लँग्वेज आपल्याला अनेक वेळेला आठवत असेल. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो धीर देणारं व्यक्तिमत्व वेगळं असतं, खचणारं व्यक्तिमत्व वेगळं असतं. पंचांचा इशारा आमच्यासाठी येणं बाकी आहे. 47 ऑन बोर्ड. आणखीन एक चौकार पाहायला मिळतो. यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होतोय. लागोपाठ दुसरा चौकार. चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. काल 8 षटकांचा सामना आपण खेळवला. आज सुद्धा सुरुवात आपण सकाळपासून 6 षटकाने केलेली पाहायला मिळाली. आणि मैदानामध्ये थोडे अंशी का होईना एक ज्याला आपण म्हणतो वन साइडेड मॅच अशा प्रकारचा सामना मैदानामध्ये चालू आहे. एकतर्फी सामन्यामध्ये एक गंमत असते की एकतर्फी प्रेमात सुद्धा गंमत असते. पण मैदानामध्ये इथे एकतर्फी सामन्यातील गंमत तुम्हाला यासीन सर मी सांगतो. लगेच आपले कान टवकारतात अनेक जणांचे. 17 चेंडू येणं बाकी. 4 धावांची गरज. एकतर्फी सामन्यामध्ये तुम्हाला ना एखादा खेळाडू जो असतो ना त्याचं वर्चस्व जेव्हा पाहायला मिळतो त्यावेळेला त्याच्या स्ट्रॉंग झोनवरती बऱ्याच वेळेला चर्चा केल्या जातात. आणि विशेषतः त्या खेळाडूला दुसऱ्या सामन्यासाठी जास्त अवेअर राहावं लागतं. कधी कधी काय होतं एखादा सामना आपण जिंकून देतो पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आपण लवकर बाद होतो. अपेक्षांचं ओझं तुम्ही जेव्हा चांगली कामगिरी करता ना तेव्हा अधिक वाढलेलं असतं. ही महत्त्वाची भूमिका असतं. काही वेळेला आपल्याला वाटतं की आपण सामना जिंकून दिला, आपण चांगली कामगिरी केली, त्याचं कौतुक असतंच. पण कौतुकाच्या पलीकडे अपेक्षा वाढलेल्या असतात. ही तेवढी महत्त्वाची गोष्ट आहे. पहिला नंबर मिळवणं मी नेहमी म्हणायचो की पहिला नंबर मिळवणं कधीच कठीण असतं अशातला भाग नाही. ते सोपं असतं. टिकवणं पहिला नंबर टिकवणं कठीण असतं. ही भूमिका घेऊन तुम्ही मैदानात उतरणं गरजेचं. 15 चेंडू 2 धावांची गरज होती. अजूनही 14 मध्ये 2ची गरज असेल कोळेश्वरी भाग संघाला. काही अंशी शांत संयमी आणि धीरोदत्तपणे मैदानामध्ये जरी फलंदाजी अनिकेतची मैदानात आता पाहायला मिळत असले ना तरी याच्या अगोदर 12 चेंडूत 32 धावा त्याने ठोकल्या आहेत.
राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच असतं. बऱ्याच वेळेला कोणी सरपंच होतो, कोणी आमदार होतो, कोणी खासदार होतो. त्यांना सुद्धा माहिती आहे की राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा 5 वर्ष मिळतात. बनणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्र वेगळं आहे. परीक्षेमधलं क्षेत्र वेगळं आहे. एखाद वेळेला नोकरदार वर्ग खुश असतो की आम्हाला नोकरी मिळाली, पण तसंही नाही राहिलेलं आहे. आकाशने लगेच हातात माईक घेतला, तोही म्हणतो की हल्ली प्रायव्हेट जॉबमध्ये सुद्धा तसं नाही आहे सर. नोकरी मिळणं सोपं आहे, पण नोकरी टिकवणं प्रचंड कठीण झालं आहे. मोठा फटका खेळला जातोय. चेंडू अर्थातच सीमारेषा पार होणार आणि कोळेश्वरी भाग संघ हा सामना सहजगत्या खिचात टाकतोय. मनपूर्वक अभिनंदन.